नमस्कार. एकतर तुम्ही आजपासून पदभार सांभाळलेला आहे त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि पुणे महानगरपालिकेची सध्या पुण्यात पूरस्थिती आता सुरू गेली आहे किंवा आता पडणाऱ्या पावसामध्ये आपण काय काय प्रिकॉशन्स घेतोय आणि पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका कसं घेते? ॲक्च्युअली मी आत्ताच जॉईन झालेली आहे. तरी पण पूरग्रस्त परिस्थिती म्हणजे खूप आपल्याला गांभीर्याने घ्यावी लागते आणि त्या अनुषंगाने आपण ती घेतोय. मी परवाला 26 तारखेला दुपारी तिथे व्हिजिट केली होती. तिथे आपली आरोग्य विभागाची टीम आहे. पूर्ण पथक आपलं तैनात आहे 4-5 दिवसापासून आणि इथून पुढेही गरजेनुसार आपण ती पथक ठेवणार आहोत. या अनुषंगानं आपण 2 पद्धतीच्या आरोग्य सेवा तिथं आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेच्या पुरवत आहोत. एकतर प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्याला म्हणतो आपण, की पोस्ट फ्लड जे काही संभाव्य धोके आरोग्याच्या दृष्टीनं आणि इतर दृष्टीनं होऊ शकतात, त्या अनुषंगानं आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फॉगिंग करतो आहे. म्हणजे जंतुनाशक धुराची फवारणी चालू आहे आपली तिकडे सरसकट अगदी सगळ्या भागामध्ये. त्यानंतर जंतुनाशक पावडर फवारणी पण चालू आहे. जे स्टॅग्नंट वॉटर सोर्सेस असतात, गढूळ पाणी असतं आणि जे खूप साठून राहतं, त्याच्यासाठी आपण अबेटिंग करतोय, जेणेकरून डासाच्या अळ्या वगैरे नष्ट होतात आणि वेक्टर बॉर्न डिसीजचं कंट्रोल होत असतं. दुसरं वॉटर बॉर्न डिसीज कंट्रोलसाठी पण आपण क्लोरीनच्या बॉटल्सचं तिथं वाटप केलेलं आहे. आणि आपल्या टीम मार्फत मायकिंगद्वारे आणि पर्सन टू पर्सन हाऊस टू हाऊस सर्वे मार्फत हँड हायजीन असेल, स्वच्छता असेल आणि शुद्धच पाणी पिलं जावं या दृष्टीनं पण आपण सर्व पद्धतीनं जनजागृती करत आहोत तिथे. आणि नागरिकांसाठी असं स्पेशली काही कॅम्प आहे तिथे की त्याच घरांमध्ये आता हे सगळं आपलं काम चालू आहे? तो जो पूरग्रस्त बाधित जो एरिया आहे त्या सर्व भागामध्ये आपल्या टीम तैनात आहेत आणि स्पेसिफिकली 2 ठिकाणी आपले टेम्पररी ट्रीटमेंट सेंटर्स आपण तिथे ठेवलेले आहेत, जे की आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये टीम आहे आणि त्यांच्यामार्फत किरकोळ आजार असतील, त्यांचे काही हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यासाठी डायरेक्ट आपण त्या एरियामध्ये औषधोपचार पण करतोय. आणि काही गंभीर स्वरूपाचं असेल तर त्यांना आपण आपल्या संबंधित जवळचं जे महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र आहे त्यांना तिथे संदर्भ सेवेसाठी रेफर करतोय आपण.